हॅलो गाईज, नमस्कार. आज मी तुम्हाला अळूच्या पानांचा गरगटा करून दाखवणार आहे. तर इथं मी अळूची पानं घेतलेली आहेत. 7-8 अळूची पानं आहेत. तर ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता अळूची पानं इथं चिरून घेतली आहेत बघा. त्याच्यामध्ये 2 ओव्याची पानं आपण टाकणार आहोत. दोन 3 ओव्याची पानं टाकली आहेत. आता इथं मी तुरीची डाळ घेतली आहे. एक अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि एक पाव वाटी हरभरा डाळ घेतली आहे. एक 3 ते 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे तुरीची डाळ, हरभरा डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये अळूची पानं टाकूया. आता ही 2-3 ओव्याची पानं टाकूया आपण ह्यामध्ये. आता इथं एक बारीक कांदा चिरून घेतला आहे. म्हणजे मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर इथं मी लसणाची आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. ठीक आहे. यामध्ये आलं, लसूण, मिरची, जिरे आणि धने आहे. तर तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट तुम्ही मिरच्या घेऊ शकता. मी इथं 2-3 मिरच्या, आलं, लसूण, धने आणि जिरे यांची पेस्ट करून घेतली आहे. तर आता हे बघा, डाळ आणि अळूची पाने हे शिजलेली आहेत. 3-4 शिट्ट्या दिल्या मी. त्याच्यानंतर आता हे रवीनं घोटून घेऊयात. इथं भांड्यामध्ये एक 3 ते 4 चमचे तेल तापवत ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये मोहरी घालूया. जिरे घालूया. बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. तर इथे ही मिरचीची, लसणाची आणि आल्याची पेस्ट जी आहे ती घालूया. त्यामध्ये आपण जिरेसुद्धा घातलेलं आहे आणि धणेसुद्धा घातलेलं आहे. तर हे 2 चमचे मी घालत आहे. तर इथे मी बारीक धण्याची पूडसुद्धा घालत आहे, खलबत्त्यात चेचून. व्यवस्थित तेलात परतून घेऊया.
अर्धा चमचा हळद घातली आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता हे डाळीचं आणि आळूच्या पानांचं मिश्रण भांड्यामध्ये घालूया. आता बघा सगळं पूर्ण मिश्रण घातलं आहे त्यामध्ये. आता ते व्यवस्थित शिजवून घेऊया. आता मी एका वाटीमध्ये ना गरम पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती. थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि त्यात चिंच भिजत ठेवली होती. तर त्याचा कोळ घेतला आहे तो घालूया. चिंचेच्या कोळेने आंबट गोड म्हणजे थोडीशी आंबट अशी चव येते. तुम्ही टोमॅटो घातलं तरी चालेल, पण मी चिंच घालतो. मिक्स करून घेऊयात. चवीपुरतं मीठ घालूया. आणि थोडंसं गूळ घालूयात. आता एक उकळी काढून घेऊया. हे बघा छान उकळी आली आहे आणि ग्रीन कलर दिसतोय का, म्हणजे आळूच्या पानांचा ग्रीन कलर दिसतोय. आणि त्याच्यामध्ये 3-4 ओव्याची पाने पण घातली होती, तर त्याचा पण ग्रीन कलर आलेला आहे. ह्याच्यामध्ये शक्यतो लाल तिखट घालत नाहीत, हिरव्या मिरचीचंच करतात. तर आता इथं ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते घालूया. कोथिंबीर घालूया. आणि मिक्स करून घेऊया. हे बघा एक उकळी काढल्यानंतर गॅस बंद करूया. आता मी हे वाटीमध्ये काढून घेते. हे बघा आळूच्या पानांचा गरगटा तयार झाला आहे. ह्याला आळूचं फतफतं असं सुद्धा म्हणतात आणि आळूच्या पानांचा गरगटा पण म्हणतात. तर ह्याच्यामध्ये ओव्याची पानं घातल्यानंतर टेस्ट छान येते. तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. आणि चिंचेचा कोळ गूळ वगैरे घातल्यानंतर थोडंसं आंबट गोड अशी चव येते. टोमॅटोसुद्धा घातला तरी चालतो, पण मी चिंचेचा कोळ घालतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. प्लीज like, share and comment, and please subscribe my channel. Thank you.